नमस्कार. मी सतीश पारुबाई महादू फुगे. मी मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता म्हणून काम करतो. कुटुंब जसं इकडं आहे सर तिकडेही आहे. माझी पत्नी सौ शुभांगी ही निर्माती आहे. माझी मोठी कन्या प्राची ही सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करते आणि छोटी कन्या चिन्मयी ही कार्यकारी निर्माती म्हणून काम करते. त्यामुळे चित्रपट क्षेत्र ते आमचं कुटुंबच आहे. कारण सगळ्यांच्या सोबत माझं कुटुंब, माझी जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी आहेच आहे. मी 20 सप्टेंबर 2025 रोजी इकडे जॉईन झालो सक्रियपणे. 2 नोव्हेंबरला आपल्या 25व्या वर्धापनाच्या दिवशी माझं शेअरिंग झालं. त्याच्यामध्ये एक गोष्ट बोललो होतो की 2 लॅपटॉप अचीव कराल, पण क्षमा मागतो वेळ कमी मिळाला, नाही झालं. पण ते करता छोट्या छोट्या बऱ्याचशा अचिव्हमेंट झाल्या. ज्याच्यात पहिली कॉन्फरन्स कोलाडची मी आणि पत्नीने दोघांनी अचीव केली. त्याच वेळेस म्हैसूरचं पण होतं, पण मी म्हटलं की महाराष्ट्रातली पहिली करूया. त्यानंतर तिथे सुजित सरांनी माझ्याकडनं शब्द घेतला होता की इंदोरला यायचं आहे, पण एकट्याने यायचं नाही, दोघांनी यायचं आहे. सर मी 4घांना घेऊन आलो आहे. आपल्या कुठल्याही कामाची सुरुवात किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही मनात नव्हते. त्यामुळं मनात पहिलं ठेवा की मला हे करायचं आहे, चांगलं करायचं आहे. मी मागे एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये माझं शेअरिंग केलं होतं. त्याच्यामध्ये बोललो होतो मी की मला ह्याच्यात एक सामाजिक काम आहे असं वाटतं आहे. आणि मी 27 वर्ष मी राजकारणामध्ये होतो. राज ठाकरेंच्या सोबत मी 1990पासून काम करतो आहे. त्यामुळं तो माणूस ज्या पद्धतीचं विजन घेऊन काम करतो आहे ते मी जवळनं पाहिलं आहे. म्हणून माझंही काही विजन असतं. मी जे करतो ते मन से करतो, म्हणजे मनापासून करतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने गोष्ट जर मनापासून केली तर नक्कीच ती चांगली होते. आपण जर मनात आणलं ना की होईल का नाही होईल, काय म्हणतील, किंवा नको त्याच्याकडं जायला, माझा नात्यातला आहे तो म्हणाला तुझ्याकडे काय पैशाची कमतरता आहे का, इथून सुरुवात आपण करतो. ही करूच नका. प्रत्येकाला सांगा, कारण उद्या जर त्याच्या घरामध्ये काही वाईट घटना घडली आणि त्याला कळलं की बाबा सतीश फुगे याला माहिती होतं की या गोष्टी यांनी मला का नाही सांगितल्या, म्हणून माझ्याकडनं राहू नये म्हणून मी माझे जेवढे जवळचे लोक आहेत त्यांना सांगायला सुरुवात केली. अचिव्हमेंट होत गेला. मी 60चं टार्गेट धरलं होतं, 40पर्यंत येईल असं वाटलं होतं, नाही आलो, हरकत नाही. पण ते करता करता माझ्या एवढ्या अचिव्हमेंट छोट्या छोट्या होत गेल्या. आणि मला शेवटच्या दिवशी कळलं की अमृतसरची पण माझी झाली आहे. कारण मी पॉईंट मोजत नाही बसलो, मी लोक मोजत नाही बसलो, मी फक्त काम करत गेलो. जेवढे होतील तेवढे होतील. मी शेवटचा एक फटका मारायचा म्हणून शेवटच्या 4 दिवसात 28 तारखेला जवळ त्या 550 लोकांना निरोप दिले. 300 लोकांची जेवणाची व्यवस्थाही केली. आले किती? 78 लोक. सुजित सर त्याला कार्यक्रमाला मार्गदर्शन करायला होते. त्या 78पैकी 12 लोकांनी ह्याच्यामध्ये चेकअप घेतलं. 12 लोक ही कमी संख्या नाही. असंच जानेवारीमधलं एक टार्गेट होतं आपलं हेच इंदोरचं, शेवट आला होता जवळ. आणि 30 आणि 31 जानेवारीला मी 2 दिवसामध्ये, म्हणजे खरं तर 1.5 दिवसामध्येच 16 सेल केले ते. ज्याच्यामध्ये फक्त एका ठिकाणी 2 लोकांचं सेल घेताना मी विलास गायकवाड सरांना बोलवलं. तो शब्द मी मनात ठेवला. आणि त्यानंतर जेवढे सेल केले सर, मी फक्त एक ठिकाणी विलास गायकवाड सरांना घेऊन गेलो. कधी कधी सोनाने कान टोचवावे लागतात म्हणून. बाकी सगळं हे जे काही इथे समोर दिसतं हे आमच्या 4घांचं अचिव्हमेंट, ही सगळी मी स्वतः प्रेझेंटेशन देऊन दिलेली आहेत. याच्यामध्ये आत्ता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जे महापौर झाले रवी लांडगे, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं चेकअप आहे. नगरसेवक इतर आहेत, नावं घ्यायची वेळ जाईल, नगरसेवक आहेत. 1-2 पराभूत झालेले उमेदवार आहेत, त्यांचेही मी सेल याच्यामध्ये घेतलेत. मी मागच्या यावेळेस बोललो होतो कोलाडला की तिथला मी स्टार प्रचारक आहे. ज्यांच्या विरोधात मी प्रचार केला ना त्यांची सगळ्यात जास्त सेल मी आणलेले आहेत. त्यामुळं
मी याच्याकडे जाऊ का नको जाऊ हा कधीच विचार करू नका. आपण केलेलं काम नक्कीच फळाला येतं. फक्त जे सेमिनार असतात ते सेमिनार रेग्युलर अटेंड करा, आपल्या लोकांना अटेंड करायला हवा. ट्रेनिंग प्रोग्राम एकही चुकवू नका. मी किती बिझी असलो कुठे असलो तरी मी आवर्जून सगळे सेमिनार ऑनलाईन अटेंड करतो. जेवढे शक्य ऑफलाईन आहेत तेवढे अटेंड करतो. कारण ह्याच्यातनं नवीन नवीन शिकायला मिळतं. मी जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं मी विलास सरांना माझ्या कोलाडच्या अचिव्हमेंटपर्यंत त्यांना सांगत होतो. पण मी स्वतः ऑब्झर्वेशन करत होतो. नुसतं ऑब्झर्वेशन नाही, कीन ऑब्झर्वेशन करत होतो. आणि त्यामुळं त्यांची प्रत्येक गोष्ट मी सांगितली आहे. मगाशी सरांनी एक गोष्ट सांगितली की आपल्यातलंच एक कोणतरी आहे की जे रील्स वगैरे बनवतं, तो दुसरं तिसरं कोण नाही, मी स्वतःच आहे. मी रील्स बनवतो आहे. आपण जे प्रेझेंटेशन देतो आहे त्याचे छोटे छोटे पार्ट्स करतो आहे आणि ते प्रेझेंटेशन मी लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून काही ठिकाणी जो रिझल्ट येत नव्हता, आता मला त्या इंस्टाग्रामच्या रील्समधनं येतो आहे. समोरून आता विचारतं की ते तू बोलतो ते काय रे, मला जरा सांग. आपण कशा पद्धतीने जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मी ठरवलं आहे, तुम्ही ठरवा. मी माझ्या रील्समध्ये जे बोलतो तेवढं वाक्य बोलून मी थांबतो. सांगायचं काम मी केलं आहे, करायचं का नाही तुम्ही ठरवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.